माझे रोमॅन्टिक पतिदेव भाग 9. साची म्हणाली, मॉम तू पप्पाला का मारलंस? जेव्हा आकृतीने तिच्या तोंडून मॉम हा शब्द ऐकला तेव्हा ती स्तब्ध झाली आणि आदित्यकडे पाहू लागली. आदित्यने पुन्हा आकृतीचा हात धरला आणि म्हणाला, अक्षरा, मी इतक्या वर्षापासून तुला शोधत आहे. तू मला आणि साचीला सोडून कुठे गेली होतीस? भाग 8 वरून आता पुढे. आदित्यचे बोलणे ऐकून आकृती काहीशा रागाने म्हणाली, हॅलो मिस्टर, तुम्ही कोण आहात आणि तुमची मला हात लावण्याची हिंमत कशी झाली? तसेही मी तुम्हाला ओळखत नाही. आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. आकृतीचे बोलणे ऐकून आदित्यला वाईट वाटले. तो आता काहीसा रागाने म्हणाला, अक्षरा प्लीज मस्करी थांबव. तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला सर्वत्र शोधले आणि जेव्हा मला तू सापडलीस तेव्हा तू कशी मूर्खपणा बोलत आहेस? आकृतीला आता राग येत होता. ती रागाने म्हणाली, हे बघा मिस्टर, माझं नाव अक्षरा नाहीये, माझं नाव आकृती आहे. खरं तर मी आज पहिल्यांदाच तुम्हाला भेटत आहे. मी तुमच्या मुलीला मानवतेच्या भल्यासाठी वाचवलं आहे. जेव्हा आकृती साचीला पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण साची अगदी आकृतीसारखी दिसते. आकृती तिच्या बालपणी अगदी तशीच दिसत होती. आकृतीला साचीकडे पाहताना पाहून आदित्यला आनंद होतो, कारण त्याला माहिती आहे की साची अगदी अक्षरासारखी दिसते. अक्षरा, बघ आपली मुलगी साची, तू हे नाकारू शकत नाहीस ना? आकृतीला काय करावं हे कळत नाही. आकृती अजूनही आदित्यकडे पाहत होती. आकृतीला अशा प्रकारे पाहताना पाहून आदित्यला खूप वेगळे वाटत होते. आकृती कधी साचीकडे तर कधी स्वतःकडे पाहत राहिली. पण तिथे उभा असलेला गार्ड आदित्यला म्हणाला, हे बघा साहेब, हे तुमची अक्षरा नाही तर आमची मॅम आकृती आहे. आणि जर ती हे नुकतीच बोलली होती. तेव्हा आदित्यच्या गार्डने त्या 2 गार्डला पकडून त्यांच्यावर बंदूक रोखली. हे पाहून आकृती घाबरली. आदित्य म्हणाला, अक्षरा घरी जाऊन बोलूया. आकृती मागे सरकली आणि वारंवार नकारार्थी ती डोके हलवू लागली. आकृतीला असे करताना पाहून आदित्यला खूप राग आला आणि त्याने आकृतीचा हात धरला आणि तिला घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात कोणीतरी आकृतीचा दुसरा हात धरला. तेव्हा आदित्यला दिसले की त्याने आकृतीला ओढल्यानंतरही ती हलत नव्हती. तेव्हा त्याने मागे ओढून पाहिले. जेव्हा आकृतीनेही मागे ओढून पाहिले तेव्हा तेव्हा तिला धक्का बसला आणि म्हणाली, तू? जेव्हा आदित्यने त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला तेव्हा तो थक्क झाला, कारण त्याला माहिती होतं की हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रोहनने पटकन आकृतीला स्वतःजवळ ओढले आणि आदित्यसमोर ढाल म्हणून उभी राहिला. तर आकृती, जी बऱ्याच वेळपासून आदित्यचे बकवास ऐकत होती, तिला आता थोडी हिंमत झाली. ती रोहनला म्हणाली, रोहन, मी त्यांच्या मुलीला वाचवलं आहे आणि ती इतक्या वेळापासून मला अक्षरा म्हणत आहे. त्याला सांगा मी कोण आहे. रोहनने आकृतीची संपूर्ण कहाणी ऐकली आणि मग आदित्यकडे पाहत म्हणाला, मिस्टर राणे, तुमची हिंमत कशी झाली? तो थांबला आणि आजूबाजूला पाहिले आणि आजूबाजूला बरेच लोक असल्याचे आढळले. माझ्या मैत्रिणीला अक्षरा बोलण्याची? ही आकृती आहे, अक्षरा नाही. रोहनच्या तोंडून मैत्रीण हा शब्द ऐकताच आदित्य थोडा शांत झाला आणि म्हणाला, हे बघा मिस्टर पवार, ती माझी अक्षरा आहे, समजलं का? जेव्हा रोहनने त्याचे बोलणे ऐकले तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने आदित्यचा कॉलर धरला आणि त्याला मुक्का मारला. त्यानंतर आकृती त्यांच्यामध्ये आली आणि तिने नकारार्थी मान हलवली आणि आदित्यच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे इशारा केला. रोहनने त्या बाजूला पाहिले आणि एक दीर्घ श्वास सोडला आणि आकृतीचा हात धरून म्हणाला, माझ्या आकृतीपासून दूर राहा, नाहीतर मी तुला अमेरिकेला जाण्याच्या स्थितीत सोडणार नाही. रोहनने जरी थंड स्वरात ते सांगितले तरी त्याच्या मनात धोका स्पष्ट जाणवत होता. हे ऐकून आदित्य क्षणभर घाबरला आणि काहीही बोलला नाही. रोहनने बोलणे संपवताच त्याने आकृतीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला. बाहेर येऊन त्याने आकृतीला पहिल्या सीटवर बसवले आणि तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. आकृतीला रोहनवर खूप राग आला. तो शांतपणे सीट बेल्ट लावला आणि बसला. जेव्हा रोहनने आकृतीचा रागावलेला चेहरा पाहिला तेव्हा त्याला समजले नाही, कारण त्याला रागवायला हवे होते. रोहन म्हणाला, तू आता का तोंड फुगवून बसली आहेस? हे ऐकताच आकृती रोहनवर रागावली. रोहन, तुला अजिबात लाज वाटत नाही? तू तुझ्या बायकोला मैत्रीण म्हणतोस, तेही अशा वेळी जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती.
तू योग्य मनस्थितीत आहेस का? तू नेहमीच नवरा बायकोबद्दल बोलत राहतोस आणि आज तू मैत्रीण म्हणत आहेस. आकृतीने तोंड फिरवले आणि म्हणाली, मैत्रीण, मी तुला सांगते आता. तिचे हे ऐकून रोहनला धक्का बसला. ती हीच आहे ना जिने म्हटले होते की कोणालाही कळू नये? ती का आता भांडत आहे? आकृती संपूर्ण वाटेत रागावलेली होती आणि रोहनशी काही बोलली नाही. जेव्हा गाडी रोहनच्या मॅन्शनमध्ये थांबली तेव्हा आकृती पटकन गाडीतून उठली. ती गाडीतून उतरली आणि आत गेली. तिच्या या कृतीने रोहनला धक्का बसला आणि तोही आकृतीच्या मागे गेला. आकृती आत आली तेव्हा तिला मयंक समोर दिसला आणि तो आकृतीला म्हणाला, अरे दीदी, तू कुठून येत आहेस? तू एवढी का रागावली आहेस? आणि जिजू कुठे आहे? तेवढ्यात रोहन आला आणि म्हणाला, मयंक, मी इथे आहे. तुला काही काम आहे का? मयंक काही बोलण्यापूर्वीच आकृतीने तिची बॅग सोफ्यावर टाकली. तिच्या खोलीकडे गेली आणि आतून दरवाजा बंद केला, ज्याचा आवाज रोहन आणि मयंक दोघांनाही ऐकू आला. मयंक म्हणाला, काय झालं जिजू? दीदी कधीच इतकी रागावली नाहीये. तुम्हाला कोणासोबत पाहून तिला हेवा वाटला का? रोहनने असहाय्यपणे डोके हलवले आणि स्वतःशीच म्हणाला, रोहन बेटा, आज वादळ येईल असं वाटतंय. ती मला खोलीत झोपू देईल की नाही? दुसरीकडे मयंक रोहनची अवस्था पाहून जोरात हसत होता. त्याला रोहनची अवस्था पाहून खूप मजा येत होती. दरम्यान रोहन अजूनही विचारतच होता. मयंक रोहनकडे आला आणि म्हणाला, जिजू, पहिले तर दीदी रागवत नाही आणि जर तिला राग आला तर ती सहज ऐकत नाही. तुम्ही काय केलंस? रोहनने मयंककडे पाहिलं आणि म्हणाला, तुला आता अभ्यास करायचा नाहीये? शांतपणे तुझ्या खोलीत जा. रोहनचे म्हणणे ऐकून मयंक दात दाखवत त्याच्या खोलीत गेला. तो निघून जाताच रोहन त्याच्या खोलीकडे गेला आणि दार ठोठावले, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. आकृती, बेबी, दार उघड ना. रोहनचे बोलणे ऐकून आकृती रागाने म्हणाली, रोहन, बेबी बोलू नकोस. मी तुझी मैत्रीण आहे. मग तू माझ्या खोलीत काय येत आहेस? निघून जा, समजले? आकृतीचा राग पाहून रोहनला आकृती रागावली आहे हे समजायला वेळ लागला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला, मी तिला मैत्रीण सर्वांसमोर म्हटल्यामुळे आता तिला आपले नाते पुढे न्यायचे आहे का? रोहन धावत जाऊन स्टडी रूममध्ये गेला आणि मास्टर की घेऊन आला आणि दार उघडले. त्याने खूप हळू दार उघडले. आकृती बेडवर उलटी झोपून रडत असल्याचे पाहिले. रोहनचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तिने तिचे दोन्ही कान डोक्याच्या मागच्या बाजूला झाकले होते. आकृती काहीतरी बोलत होती. जेव्हा रोहन तिच्याकडे सरकला तेव्हा त्याला आढळलं की आकृती स्वतःशीच बोलत होती. जर तो मला इतरांसमोर मैत्रीण म्हणतो तर मला काय फरक पडतो? तरीही मी त्याच्यावर प्रेम करत नाही आणि मी स्वतः त्याला म्हटले होते की कोणालाही याबद्दल कळू नये. आणि आता मी त्याच्यावर इतकी का रागवली आहे? आकृतीचे बोलणे ऐकून रोहन मनातल्या मनात हसला आणि मग तो तिच्यावर झोपला. आकृतीला तिच्यावर जडपणा जाणवला. मग तिला रोहनचा आवाज ऐकू आला. रोहनने तिला मागून घट्ट मिठी मारली आणि तिच्या कानात कुजबुजला, जान, कारण तू माझ्यावर खूप प्रेम करतेस म्हणूनच तू रागावलीस. बेबी, आकृती स्वतःशी म्हणाली. अरे, आता त्याने ते ऐकले आहे. आता मी काय करू? रोहनने आकृतीला काहीतरी विचार करताना पाहिले तेव्हा त्याला आकृती काय विचार करत आहे हे समजले. रोहनने तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेचे चुंबन घेतले आणि म्हणाला, आता तुला काहीही करावे लागणार नाही. मी जे करायचे ते करेन. त्याच्या अचानक चुंबनाने आकृती घाबरली आणि तिने रोहनला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण रोहन डगमगला नाही आणि त्याने आकृतीला सरळ केले आणि तो तिच्याकडे पाहू लागला. जेव्हा आकृतीने पाहिले की रोहन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत आहे तेव्हा आकृतीला त्याच्या अशा नजरेने पाहून लाज वाटली आणि तिने डोळे मिटले आणि म्हणाली, रोहन, कृपया बाजूला हो ना. जेव्हा रोहनने तिचे बोलणे ऐकले तेव्हा तो आकृतीच्या प्रेमात पडला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला, होय होय, माझा बाबू. मग रोहनने हळूच तिच्या दोन्ही डोळ्यांना आणि दोन्ही गालांना किस केले. रोहनचे प्रत्येक किस तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना देत होते. रोहन म्हणाला, आकृती, तुला माहिती आहे, इतक्या वर्षांनी जेव्हा मी तुला पार्टीत पाहिले तेव्हा तुला माहिती नाही की मी किती आनंदी होतो. जेव्हा मी तुझ्याकडे गेलो तेव्हा मी पाहिले की तू फोनवर कोणाशी तरी बोलत होतीस आणि जेव्हा तू चुकून माझ्याशी टक्कर घेतलीस तेव्हा तुझ्या सुगंधाने माझे हृदय अस्वस्थ झाले. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला कसे सांगू?
हे माहिती नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण हो, तुला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझ्यासाठी तू सर्व काही आहेस. माझा आनंद, माझी शांती, माझा उत्साह. तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. तुला माझ्या जवळ ठेवण्यासाठी मी कोणतीही मर्यादा ओलांडू शकतो. जरी तू आयुष्यभर माझ्यावर प्रेम करत नसशील तरी मला काहीच हरकत नाही, कारण माझ्यासाठी तुझ्यासोबत असणं हे सगळं काही आहे. रोहनचे बोलणे ऐकून आकृतीला धक्का बसतो, कारण तिला माहिती नव्हतं की रोहन तिच्यावर इतके प्रेम करतो. प्रत्येक मुलीला असा मुलगा हवा असतो जो तिच्यावर प्रेम करेल. आकृतीने रोहनच्या दोन्ही गालावर हात ठेवले आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेतले आणि त्याला मिठी मारली आणि हळुवारपणे म्हणाली, रोहन, मला माफ कर, पण कृपया मला तयार होण्यासाठी थोडा वेळ दे आणि मी तुला सोडणार नाही. रोहन खिन्नपणे म्हणाला, अरे यार, ठीक आहे, मी इतका वेळ वाट पाहिलीस, अजून थोडी वाट पाहेल. आकृती त्याच्यापासून वेगळी झाली आणि म्हणाली, रोहन, मला भूक लागली आहे, चल काही खाऊया. रोहनने हो म्हणून मान हलवली आणि दोघेही खाली आले. खाली आल्यावर त्यांना मयंक तिथे बसलेला आढळला. मयंकने त्यांना पाहिले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, अरे जिजू, तुम्ही खूप लवकर दिला पटवून दिलेस. काय झालं? हे ऐकून आकृतीने त्याच्या डोक्यावर थाप मारली आणि म्हणाली, तुझे लक्ष फक्त अभ्यासावर असले पाहिजेत, आमच्यावर नाही, समजले? मयंकने हे ऐकताच रोहनकडे पाहिले, जो त्याच्या स्थितीवर हसत होता. त्याने होकारार्थी मान हलवली आणि मग दोघेही एकत्र जेवू लागले. सकाळची वेळ. सकाळी आकृतीला जाग आली तेव्हा तिला दिसलं की रोहन तिच्यासोबत झोपला नव्हता. तिला आज हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून ती लवकर फ्रेश झाली आणि खाली आली. रोहन खाली डायनिंग टेबलवर बसून वर्तमानपत्र वाचत होता आणि त्याची ब्लॅक कॉफी पीत होता. मयंकही तिथे होता आणि तो नाश्ता करत होता. आकृती तिथे आली आणि दोघांनाही शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्या आणि खुर्चीवर बसली. रोहनने आकृतीला पाहताच म्हटले, एवढ्या सकाळी लवकर तयार होऊन कुठे चालली आहेस? नाश्ता करत असताना आकृती म्हणाली, आजपासून मी हॉस्पिटलमध्ये जाईन. बराच वेळ झाला. तिचे बोलणे ऐकून मयंक आणि रोहन दोघेही आश्चर्यचकित झाले, पण दोघेही काहीच बोलले नाहीत आणि मान खाली घालून नाश्ता करू लागले. नाश्ता करून आकृती बाहेर येताच तिला समोर रोहन दिसला, जो तिला येण्याचे संकेत देत होता. त्याला पाहून आकृतीच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती पटकन जाऊन रोहनसोबत बसली. ती बसताच रोहनने ड्रायव्हरला गाडी चालवण्याचा इशारा केला आणि गाडी रस्त्यावर वेगाने धावली. आकृती गाडीत तिचा फोन वापरत होती, तर रोहन फक्त आकृतीकडे पाहत होता. काही क्षणातच आकृतीला जाणवले की कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे, म्हणून जेव्हा तिने मान वर केली तेव्हा तिची नजर समोर बसलेल्या रोहनवर गेली. त्याने रोहनला हातवारे करून विचारले, काय? रोहनने तिच्याकडून फोन घेतला आणि बाजूला ठेवला आणि तिला त्याच्या मांडीवर बसवले. त्याची कृती पाहून आकृतीला धक्का बसला. तिने रोहनकडे पाहिले आणि त्याला म्हणाली, रोहन, तू वेडा आहेस का? आपल्याशिवाय दुसरी कोणी आहे इथे? तिने ड्रायव्हरकडे बोट दाखवले आणि रोहनने आरशातून त्याला पाहणाऱ्या ड्रायव्हरला पाहताच ड्रायव्हर घाबरला आणि त्यांनी मागचे काही दिसू नये म्हणून पार्टिशन सुरू केले. रोहनने आकृतीला पार्टिशनकडे बोट दाखवले आणि लगेच तिला झोपवले आणि तिच्यावर चढून तिचे बेधुंद किस घेऊ लागला. आकृती रोहनच्या या कृती शांतपणे पाहत होती, पण ती काही करू शकत नव्हती. काही वेळ असेच किस घेतल्यानंतर रोहनने आकृतीला सोडले आणि तिला उचलून पुन्हा आपल्या मांडीवर बसवले. तिला उचलून आणि तिचे कपडे बरोबर करू लागला. आकृतीला इतकी लाज वाटत होती की ती काहीच बोलू शकत नव्हती. तिने रोहनच्या छातीवर डोके ठेवले. रोहनने तिला घट्ट मिठी मारली. थोड्याच वेळात आकृतीचे हॉस्पिटल आले आणि ती आत गेली. आज ती खूप दिवसांनी आली होती, म्हणूनच तिला थोडं विचित्र वाटलं. जेव्हा ती हेड नर्सकडे गेली तेव्हा तिला धक्काच बसला, कारण हेड नर्स आकृतीला पाहताच ती उभी राहिली आणि म्हणाली, हॅलो माय चाइल्ड, आजपासून तुझी ड्युटी दुसऱ्या मजल्यावर आहे. ज्या हेड नर्स आकृतीवर इतकी चिडायची ती आज तिच्याशी खूप प्रेमाने बोलत होती. ह्या आकृतीला कुठेतरी त्रास देत होते, पण ती जास्त काही बोलली नाही आणि हेड नर्सला हो म्हणत तिच्या ड्युटीवर गेली. आकृती इथे पोचताच हेड नर्सने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिचा फोन काढला आणि एक नंबर डायल केला. काही रिंग्समध्ये दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने कॉल उचलला आणि म्हणाला, हॅलो. हेड नर्स नम्रपणे म्हणाली, गुड मॉर्निंग मिस्टर पवार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले. आता त्यांना इथे कोणतीही अडचण येणार नाही.
तिकडून एक थंड आवाज आला, चांगले काम, तुमचे बक्षीस थोड्याच वेळात तुमच्या खात्यात जमा होईल, असे म्हणत रोहनने फोन ठेवला. हो मित्रांनो, रोहनला आकृतीला कोणत्याही अडचणीत पाहू शकला नाही, म्हणून त्याने हेड नर्सला काही पैसे दिले आणि आकृतीची काळजी घेण्यास सांगितले आणि असेही सांगितले की आकृतीला याची थोडीही कल्पना येऊ नये. काही वेळाने नर्सला मेसेज आला, 1,00,000 रुपये क्रेडिट झाले आहे. हा मेसेज पासून नर्सला धक्का बसला आणि मग तिला आठवलं की तिला दरमहा ही रक्कम मिळणार होती. तिच्या आनंदाला पारावार नव्हता, कारण ती वर्षभरातही इतके पैसे कमवू शकली नसती. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.